पुणे महानगरपालिकेची आता सार्वत्रिक निवडणूक आहे. प्रभाग क्रमांक मध्ये अनेक मुवमेंट झाल्या, त्याचा इश्यू देखील झाला आणि याची एक खंत आहे की जो खोटा नरेटिव्ह पसरवला जातोय आणि मतदारांना गुमराह केलं जाते ही स्थिती नाही. म्हणून आजच्या प्रेसला मी इथे आलेलो आहोत. प्रभाग क्रमांक 9 मध्ये भारतीय जनता पार्टीकडनं 47 उमेदवार इच्छुक होते. त्याच्यापैकी 4 जणांना उमेदवारी मिळणार हे निश्चित होतं आणि 4 जणांच्या उमेदवारीमध्ये कोणाला उमेदवारी द्यावी हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय होता. त्यामध्ये लहू बालवडकर, मी स्वतः गणेश कळमकर, रोहिणीताई चिमटे आणि मयुरीताई कोकाटे या चौघांना उमेदवारी दिली गेली आणि जसं सांगितलं गेलं की अमोल बालवडकरांची उमेदवारी रद्द केली, त्यांच्यावर अन्याय केला. जर भारतीय जनता पार्टीने त्यांची 1.5 तास पूर्वी उमेदवारी रद्द केली असा जर मेसेज पास ऑन होत असेल, तर आधी अर्धा तास प्रमोद निमाणांची उमेदवारी रद्द केली. ते राष्ट्रवादीचे निष्ठावंत होते. पूनमताई विधाते या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाच्या पुणे शहराच्या पदाधिकारी होत्या. इच्छुक उमेदवार होते. त्यांनाही शेवटच्या अर्ध्या तासामध्ये बी फॉर्म मिळाला नाही. त्यामुळं प्रत्येक पक्षात अचानक काही बदलाव होतात. सेम पोझिशन भारतीय जनता पार्टीमध्ये झालेली. त्याच्यामध्ये वेगळं काही असं मोठं झालंय आणि कोणावर अन्याय झालाय असं मला वाटत नाही. जर अन्यायाचीच गोष्ट करायची असती तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा एकनाथजी शिंदे साहेबांचं सरकार आलं त्यावेळी देवेंद्रजींनी अशी प्रेस घेऊन सांगितलं की एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होत आहेत आणि मी सरकारमध्ये नसेल आणि सरकारला बाहेरून पाठिंबा असेल. नंतर अर्धा एक तासांनी पुन्हा प्रेस झाली तेव्हा ते उपमुख्यमंत्री झाले. ज्यावेळी पक्षाला जी गरज आहे त्यावेळी आपण त्या गरजेला उतरावं हे पक्षाचे संस्कार आहेत आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी वागलं पाहिजे होतं अशी अपेक्षा आहे. नमस्कार. आता ज्या घडामोडी आमच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये चाललेल्या आहेत त्या तुमच्या सर्वांच्या समोर आहेत. काय चाललंय काय नाही याच्यामध्ये आत्ताच सांगितल्याप्रमाणे आमच्या पक्षाने ज्यांना ज्यांना उमेदवारी पाहिजे त्यांचे त्यांचे फॉर्म भरून मागितले होते, इच्छुक म्हणून मागितले होते. त्यावेळी 47-48 जणांनी फॉर्म दिले होते. त्याच्यामध्ये बरेचसे माजी नगरसेवक पण चालू होत. त्यावेळी त्यांनी पण इच्छुकता दर्शवलेली होती आणि नवीन सगळे पदाधिकारी, नवीन सगळे त्या तिथले ज्येष्ठ नेते असतील, या सर्वांनी तिथं ते फॉर्म भरले होते. त्यापैकी 4 जणांना उमेदवारी पार्टीने डिक्लेअर केली. त्या डिक्लेअर केल्यानंतर आज परिस्थिती पाहता माझ्यावर अन्याय झाला किंवा मला डावललं गेलं, मला पेढा चारला, विषाचा पेढा चारला. पण ह्याच्यामध्ये काहीतरी त्याची पार्श्वभूमी पण आहे. भारतीय जनता पार्टी या पार्टीमध्ये ह्या गोष्टी चालत नाही. त्यांची मनमानी चालत नाही किंवा अटी ह्याच्यामध्ये चालत नाही. अट त्यांची काय होती त्यावेळेस सर्वांना माहितीच होतं, की सगळीकडे सांगत होते, की मी म्हणन ती मला आणि मी म्हणन ती 3 सीट द्यायची. मी सांगन त्यांनाच तिकीट द्यायचं आणि त्यानंतर मी निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता जर त्याच्यामध्ये आली, तर मला महापौर किंवा स्टँडिंग कमिटीचं पद द्यायचं. असं त्यांची ती मागणी होती पक्षाची. म्हणजे हे पण फक्त आम्ही आता ऐकलेलं आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी ही चर्चा चालू होती. पण भारतीय जनता पार्टी तुम्हाला माहिती आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, की काय पुणे शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये त्याचे ध्येय धोरण हे वेगळे असतात. तिथं अटी चालत नाही, मनमानी चालत नाही. त्यामुळं काही गोष्टीमध्ये फेरबदल करावा लागला. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एक साध्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळाल्यानंतर आज जो सोशल मीडियाच्या माध्यमातून जो ड्राईव्ह चाललेला आहे, की मला माझा घात झाला, हे झालं, मला अजितदादांनी हात दिला, यांनी सोडलं, 1.5 वर्ष माझ्याबद्दल कटकारस्थान केलं, हे केलं. पण 1.5 वर्ष तुम्ही होता कुठं? 1.5 वर्ष तुम्ही पार्टीच्या कुठल्या कार्यक्रमाला म्हणा, पार्टीच्या कुठल्या योजना याच्यात त्यामध्ये कुठं दिसले नाही, कधी आले नाही आणि काही गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये पक्ष नेते, पक्षाची शिस्त याच्यामध्ये न राहिल्यामुळे पण झाल्या असाव्यात. याबद्दल जास्त आम्हाला बोलायचं नाही. निष्ठा कुठं तुटलीच गेली नाही, कारण निष्ठा तुटताना चिमटे ताई या एसटी कॅन्डिडेट होत्या, तिथं निष्ठेचा प्रश्न येत नाही. निष्ठा अशी आहे, की आमच्याकडे पण 2 एसटीचे उमेदवार होते. पण ह्यांना उमेदवारी दिल्यानंतर ते थांबले, पक्षाच्या यंत्रणेत सहभागी झाले. कामं करतात ना ते पण.
असं नाही की त्या अपक्ष उभे राहिल्या किंवा दुसऱ्या पक्षामध्ये गेल्या. विधानसभेच्या वेळेस सुद्धा त्यांचा जो रोष आहे, त्यांचा राग आहे, ते सुद्धा चंद्रकांत पाटीलवर त्यांचं बोलले होते. यंदा पण पुन्हा तेच झालं असं वाटत नाही का तुम्हाला? तेव्हाही तीच मागणी होती, आताही तीच मागणी होती. याला मग कोण जबाबदारी नेमकी? नाही, विषय असा आहे, विधानसभेला उमेदवारी हवी होती तर ते स्वतः पक्षात 2015 साली आले. 2017च्या निवडणुकीमध्ये आमचे प्रकाशतात्या बालवडकर जे सिनियर नेते आहेत, म्हणजे जवळपास 30-35 वर्षाचं काम त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. तो त्यांनाही डावललं तर ते पक्षाच्या रचनेत आहेत, रचनेत राहिले. अमोल बालवडकरांना 2017ला भारतीय जनता पार्टीने संधी दिली, परंतु ती संधी दिल्यानंतर त्यांना स्पीडनी काही पदं हवी होती. मग आता विधानसभेच्या निवडणुकीत पण त्यांनी काही मुवमेंट केल्या, जसं की पहिलं त्या सुप्रियाताई सुळेंच्या संपर्कात आल्या, गाडीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नेता कोण बसलाय त्याचे व्हिडिओज आहेत, तर ते तुम्हीच दाखवलं की अमोल बालवडकर आहेत का. त्यानंतर उद्धव ठाकरेजींच्या बंगल्यावरती कोण भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक गिरट्या मारतोय, आणि त्यांची महत्वाकांक्षा होती की मला आता आमदारकी पाहिजे, आमदारकी नाही मिळाली मला तर तिकीट द्या, मला महापौर पाहिजे. शेवटी भारतीय जनता पार्टीत त्यांनी ज्यावेळी जो मेसेज दिला की प्रभाग क्रमांक 9 चारही नगरसेवक माझ्या जीवावर निवडून आलेत, प्रभाग क्रमांक 9चा नेता नगरसेवक निवडून आणणारा मी आहे, आणि ज्यावेळी भारतीय जनता पार्टीला किंवा त्या कार्यकर्त्याला ललकारलं जातं त्यावेळी भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे, हा कोणी मालकी असलेल्या नेत्याचा पक्ष नाहीये. कोणी मालकी दाखवायला गेलं तर भारतीय जनता पार्टी काही निर्णय घेते आणि त्या माध्यमातून हा निर्णय झाला असावा. स्थानिक नेते बरेच जणांचं नगरसेवकच होतं ना तुम्ही त्या नेतृत्वात. बरेच नगरसेवकांनी काम नाही केलं तर काय म्हणून 32-34 आता पत्रकारांनाच खरं तर ही आतली गोष्ट माहितीये 32-34 का कापले, कारण तुमच्या इतका अभ्यास खरं तर पुण्यामध्ये अजून कोणाचा नाही. कारण इतके छोटे छोटे बारकावे, इतके छोटे छोटे जे सर्वे रिपोर्ट आहे ते सगळ्यात आधी पत्रकारांनाच मिळतात, आणि कधीतरी आम्हाला चहाला कुठं भेटले ते हळूच आमच्या कानात सांगतात 40 कट होणार, 34 कट होणार, 36 कट होणार. आणि ज्यावेळी उमेदवारी डिक्लेअर होती त्यावेळी आम्हाला पहिली तुमची आठवण येते की येस, पत्रकारांनी सांगितलं करेक्ट 34 कट झाले. पण पुढे झालं. काल पक्षाची बैठक झाली, जे नाराज होते त्यामुळे बऱ्याचशा लोकांना जबाबदारी दिलेली. प्रभाग क्रमांक 9 ची जबाबदारी कोणच घ्यायला तयार नाही. कार्यकर्त्यांनी घेतली, कार्यकर्त्यांनी नारळ फोडलाय. सगळ्या नेत्यांना समजा माझे नगरसेवक आहेत, त्यांची तिकीट कापलेले नेते मंडळी त्यांना दिलेली सगळ्यांची जबाबदारी. ऐका ना, प्रभाग क्रमांक 9 उत्तर मंडल, आता आम्ही निवडणूक प्रचार प्रमुख आहे, आम्ही पद मागून घेत नाही, आम्ही पद देतो, हे महत्वाचं आहे. आणि सचिन पाषाणकर आमचा उत्तर मंडलचा माजी अध्यक्ष होता, परत त्याला यांची जबाबदारी काढून सचिन पाषाणकरला दिली. जबाबदारी तुम्ही घेतली. विकासाच्या ऐवजी लोकांना प्रलोभन दाखवली जातात, कुकर वाटप केलं जातं, तुम्ही तक्रार सुद्धा केली. नाही, आमच्या माध्यमातून नाही तक्रार झाली, नागरिकांनी तक्रार केलेली होती. आणि नागरिकांनी सांगितलं इथं काहीतरी अनुचित प्रकार होतोय, तेव्हा तिथं पोलीस गेले, तिथं 2 गाड्या पकडल्या, त्या गाड्यांमधले एक महिला होती आणि तिथले 4-5 मुलं होती, त्यांना पकडलं. त्यांच्याकडे मतदार याद्या सापडल्या, त्यांच्याकडे एक वही सापडली, त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं, नावं लिहिली होती, कुणाला किती पैसे दिले ते लिहिलं होतं, काही पैसे सापडले. अशामध्ये तिथं जवळजवळ 15 लोकांवरती त्या दिवशी त्या रात्री गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी, सर्व पदाधिकारी पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी जे PI आहेत त्यांची आम्ही त्या ठिकाणी तिथं जाऊन त्यांचा आभार मानले की तुम्ही चांगलं काम केलंय म्हणून. हे नागरिकांनी पकडून दिलेले यांना, की सभा होती, अजितदादांची सभा त्या ठिकाणी होणार होती, म्हणून त्याचे ते 500 रुपये 700 रुपये लोकांना द्यायला गेले होते. हळदी कुंकू आहे, हे ते सांगण्याचं काम एक खोटं सांगत होते. दादांच्या सभेसाठी ते पैसे वाटत होते लोकांना, की दादांच्या सभेला गर्दी व्हावी, हे व्हावी, त्या म्हणून. आणि पहिल्यांदा दादांचा नारळ फोडायला कायला पैसे वाटावे लागतात? एवढा मोठे राज्याचे उपमुख्यमंत्री येणारे, नुसतं पोस्ट टाकली तर तिथं 10,000 लोक यायला पाहिजे ना. पैसे वाटून लोक कशाला बोलवली पाहिजे तिथं? त्याकरता हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांनी कोणाला पैसे गोळा करून तिथं नारळ फोडायला बोलवलं नाही.
कुठल्या नेत्यांना ना म्हणे आमचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, त्यांच्या हस्ते तिथं नारळ वाढून आम्ही प्रचाराची सुरुवात केली. कोथरूडमध्ये 12 महिने चालू आहे त्यामुळे तुमच्याकडे सभा कोणाच्या मागे? काही आम्हाला नेत्यांनी जर दिली तर आमच्याकडे सभा होती, नाही दिली तरी आम्ही सक्षम सगळे नेते आहेत, इथं सगळे कार्यकर्ते आहेत की त्यांच्या माध्यमातून हा प्रचार आमचा एकदम व्यवस्थित ग्राउंड लेवलला चालू आहे. असे सभेची आम्हाला गरज नाहीये की पहिल्या दिवशी नारळ फोडायला दादांना बोलायचं. आता आमच्याकडे 2 नेते आहेत. एक जे आमचे सिनियर नेते आहेत प्रकाश तात्या बालवडकर आणि दुसरे जे आहेत प्रल्हादजी सायकर. या 2 नेत्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक प्रभाग क्रमांक 9ची होत आहे. विरोधकांनी जास्ती घेतली म्हणून दादांना बोलवलं. 100% हे पैसे वाटले म्हणजे काय केलं, पैसे वाटून धन्यवाद. त्यांना दिले. त्यांना नको तात्या सायकर.